सांगा आता हे झालं, पण ते शिकारी केल्याचं ह्या केल्यामुळे तुम्हाला काही त्रास वाईट वाटतं का या गोष्टीचं? आता त्यावेळेला काय वाटलं नाही, पण आता त्या आपण जेवण मोठ्या प्राण्यांना मारलं आता वाईट वाटतंय मात्र मला म्हणजे हे जे पाप केलंय असं वाटतंय आता. ह्याची परतफेड कशी करायची आता काय परतफेड जाई अशी झाली म्हणून याची पत्र बघा, आणि ही पत्र मला वाटतं जवळजवळ 61 पासून 65-66 पर्यंत एक जुनं पहिलं पत्र आहे का? 61चं एखादं पत्र आहे का? 1963 आहे. हा, आता हे 1963 ला पत्र आलंय बघा. पैलवान विष्णू माने यांना अंकलीहून आप्पासाहेब मारुती शितोळे यांचा रामराम. आता आपणास पत्र लिहिण्याचे कारण की पैलवान सीताराम निकम यांची कुस्ती भीमराव खोत गणेशवाडी यांच्या बरोबर काय निकाली. जय हिंद. माझं नाव हवालदार नारायण सनगर. आज आम्ही एका अशा महान व्यक्तीजवळ आलेलो आहे. मी जवळजवळ आतापर्यंत 100 ते 150 लोकांच्या मुलाखती घेतल्या पैलवानांच्या. त्या पैलवानामध्ये जुने पैलवान जे आहेत ते विष्णू माने एक नामांकित पैलवान होते असं सारखं नाव काढायचे. तर मी थोडी माहिती घेतली तर कोल्हापूर पासून एक 10 किलोमीटर अंतरावर असणारं केरले नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये विष्णू माने नावाचं एक नामांकित पैलवान, त्यांची पूर्ण पिढीच कुस्तीमध्ये असले विष्णू माने, नारायण माने आणि त्यांचे 6 भाऊ, असे टोटल 8 लोक हे भाऊभाऊ होते आणि एक नामांकित पैलवान होते. आणि त्यांनी कुस्तीमध्ये असं नाव गाजवलेलं आहे, मला आपल्याला सांगायला बरं वाटेल, कारण 10,000 कुस्त्या कमीत कमी विष्णू माने यांनी केलेल्या आहेत. आणि त्यांच्याकडे 10,000 कुस्त्यांच्या जाहिराती आहेत. 8 फाईली आहेत टोटल. आता एकच फाईल आपल्याजवळ आहे. फोटो जर आपण बघितला तर साक्षात म्हणजे नजर लागेल असा फोटो आहे. हा फोटो त्यांचा आहे. हा जुना फोटो आहे, आपण पाहू शकता. त्यांचा नजर लागेल असा फोटो आहे. हा फोटो पाहू शकता. हा 1961चा विष्णू माने यांचा फोटो आहे. तर असे नामांकित असणारे, कोल्हापूरचा हुकमी एक्का म्हणून प्रसिद्ध असणारे विष्णू माने यांच्या घरी आलोय. आणि त्यांचे बंधू, त्यांचे नातू, त्यांची मुलं आज आपल्या बरोबर आहेत. मी भाग्यवान आहे की अशी महान व्यक्ती सुद्धा आहेत जी जगापासून अपरिचित आहे. भरपूर चांगल्या पैलवानांची कुस्त्या केल्या. म्हणजे यांच्या पिढीमधला एक पैलवान असा होता की तो मारुती माने यांच्यावर कुस्ती खेळलेला आहे. आणि मारुती माने आणि हे माने हे एका परिवारातली लोक आहेत. फक्त मारुती माने राहतात कवठेपिरानला आणि हे राहतात कोल्हापूर पासून केरली नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये राहतात. असे नामांकित असणारे पैलवान म्हणजे विष्णू माने यांच्या घरी आलोय. त्यांचे पुतणे, त्यांची मुलं आज आपल्या जवळ आहेत. हे आपलं भाग्य आहे. तर नमस्कार मामा. नमस्ते. आज आम्ही थोडासा त्यांच्याबद्दल इतिहास जाणून घेणार आहे. तुमच्या परिवाराचं पण कुस्तीमधलं कार्य जाणून घेणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही पहिलं तुमचा परिचय द्या आणि तुम्ही बोलायला सुरुवात करा. माझा परिचय, मी दिनकर माने केरले. आमची माने फॅमिली, मी 74च्या दरम्यान कोल्हापूरला होतो तालमीत. बर. आणि विष्णू माने तेव्हा मी 4थीला शाळेला होतो. तेव्हा विष्णू माने नाववाले पैलवान होते, अगदी 1 नंबर. बर. आणि मग तिथं मी 4थीला शाळेत, घरची परिस्थिती तेव्हा सर्वांची बिकट होती, म्हणजे एवढी परिस्थिती चांगल्या नव्हत्या. बर. आणि मग मी तेव्हा तर 4थीला असताना तिथं त्यांच्यापाशी गेलतो. मग तिथं 4थीला आल्यावर ते मागं आल्यावर मी मागं आलो. आणि परत मग मी मागं आल्यानंतर परत माझ्या शामराव मानेने मला परत तालमीत घालवला. बर. ते काळामध्ये मग ते घालवला. मग मी संभा आसगावकर कुस्ती, म्हणजे आम्ही असा 2 नंबरचे होतो. म्हणजे नामदेव मोळेवर कुस्ती झाली का तुमची? झाली माझी, सुटली कुस्ती माझी ती. आणि संभा आसगावकर 5 वेळा नाही, ते नाही, तो संभा पवार सांगलीचा. हा संभा आसगावकर महाराज केसरी ना? महाराज केसरी. 5 वेळा कुस्ती झाली त्याची माझी. बर. 5 वेळा एक पकड नुसती धरून तो पहिल्यांदा मला आणणार. मी सुटून गेलो की मी धरून आणणार, दोघं तो इकडे जाऊन पडणार. म्हणजे बेळगावला सुद्धा झाली, पण तिथं बेळगाव अगदी कट्ट मैदान, असे नोरापेरा भानगड नाही, भेंडा धरूनच बाहेर काढायचं असं व्याज. बर. आणि आमच्या गावात लक्ष्मी पडार त्यावेळा खेळत होते चांगले, आमच्यापेक्षा टॉपचे पैलवान ते लक्ष्मी पडार. बर. मला एक सांगा, आता आपण विष्णू माने यांच्याबद्दल बोलूया. तुम्ही विष्णू मानेंच्या काही कुस्त्या बघितल्या का? मी चिकार बघितल्या कुस्त्या. बर. मग कुठे कुठे कोणाला? प्रत्येक शनिवारी त्यांची कोल्हापूरला कुस्ती असायची. प्रत्येक शनिवारी मैदान वरचं मोठं नसलं तर त्यांचे 1 नंबरला ठेवून कुस्ती असायची. आणि
खास बघला. बरं, मला सांगा नामांकित मल्लांच्या बरोबर कुस्त्या झाल्या का? पैलवानांच्या बरोबर त्यांच्या कुस्त्या झाल्या का? त्यांच्या झाले की संभाजी पवारवर झाली सांगलीला. बर. 2 वेळा झाले, पण ते पैलवानला आमच्या मारलं संभाजी पवारनी. बर. आणि इथं कोल्हापूरला चांगल्या कुस्त्या त्यांच्यामध्ये चांगल्या पंजाबवाले यांच्या हरियाणावाले यांच्यावर कुस्त्या झाल्या. काका दह्याला मारलं, दिनकर दह्याचा भाऊ. दिनकर दह्याचा भाऊ. बर. मग असं बऱ्याच लय कुस्त्या केल्या त्यांनी. मला सांगा मारुती मानेंच्या बरोबर तुमच्या भावांची कोणाची कुस्ती झाली ना? चुलत्याची. चुलत्याची झाली. कृष्णा माने, नाही नारायण माने. नारायण मानेंची कुस्ती झाली. मग ती कुस्ती कशी झाली? ती गावात आम्हाला तर एवढं कळत नव्हतं, पण बघायला गेलतो आम्ही, लहान होतो पहिली दुसरीला. मग आम्ही बघायला गेल्यावर तिथं मग ते जरा खालवर झाली. आणि खालवर झाल्यावर त्यांनी काय केलं गाववाल्यांनी, बाबा त्यांच्या पाहुण्या पैसा समजा भावकीच संबंध आहेत, कोण पडाय नको, कोणाला काय नको, आपले बरोबर सोडवले. असं झालं काय? असं झालं. म्हणजे मारुती माने आणि तुमचं माने कुटुंब जे आहे ही एकच कुटुंब आहे? एक कुटुंब आहे. फक्त ते तिकडे गेले? ते तिकडे, आमचं कुटुंब इकडं ह्याच्याहून आलं मसवडवरून. बर बर. मसवडवरून ती गिरीत कवट्याला, आम्ही इकडं, आणि बाळासाहेब माने रुकडीला. बाळासाहेब माने खासदार ते पण तुमचं कुटुंब भाऊबंद? बर बर. आणि तारदाळला एक कोणतं आहे तुमचं परिवार आहे तारदाळला. मला एक सांगा, तुमच्या विष्णू मानेंच्या ज्या कुस्त्या आहेत त्या 2 मल्लांचे तुम्ही नाव सांगा, आणि कोणाकोणाच्या मल्लांच्या बरोबर झाल्या काय कुस्त्या? आता ते पंजाबीचं काय नाव मला आठवण. पंजाब मध्ये पण झाल्या? म्हणजे इथं पंजाबीच्या बरोबर ते गोगा पंजाबी सगळी इथं कोल्हापूरला यायची ना, त्यांच्या बरोबर हे खायची त्यांची पैलवान यायची. त्यांच्यात ही बॉडी एकदम ऍक्टिव्ह बॉडी आहे, बरोबर? ही त्यांची तुम्ही दंड बैठका मारताना वगैरे बघितले की ते किती मारायचे तरी अंदाज? तरी 2000च्या आसपास सपाटी मारिता. 2000च्या आसपास. आणि बॉडी एकदम पर्सनॅलिटी काय डेव्हलप, म्हणजे किती चांगली सपाटी 2000. परत मागणं त्यांनी शेवटला एक साई म्हणून पाकिस्तानचा बसतात होता. साई म्हणून आम्ही आता दफनीत आमच्या इथे केलंय त्याला. इथं आमच्या इथं त्याचं हे झालं. पाकिस्तानचा होता. बर. हा. म्हणजे तो असं झालं भरकाटत, आणि मग राहिलं इथंच ते. साई म्हणून त्याचं नाव, आता नाव काय आहे कुणाला ठाऊक, मुसलमान होता. पण शेवटला इथं आमच्या इथं झाला, तो वारला आमच्या इथं. मग त्याला इथं दफन केला? दफन आम्ही आमच्या इथे गावात केला, आमच्या जागेत. ही कधीची गोष्ट आहे? ही मला वाटते आज 90-95. 30 वर्षापूर्वीची गोष्ट म्हणायची. 25 ते 30 वर्षापूर्वी. कपड्याची त्यांची जी गरवेशी होती का नाही, ती साई महाराजांची जाती होती. भवया सगळं गाडी एकच वेळा 6 महिन्यात ना. बर बर. एकदम स्ट्रिक्ट आणि अजिबात. आणि बायकांचं असे करणं खाणार नाही, सप्टेरा तेवढंच. आणि जेवण करून तो आम्हाला तिथे घालता तालमीत. मला एक सांगा, तुम्ही ज्यावेळी तालमीत होता त्यात कोणकोणत्या चांगल्या पैलवानांच्या बरोबर कुस्त्या बघण्याचा योग आला, खेळण्याचा योग आला तुम्हाला? बघण्याचा कोणाकोणाचा योग आला? मला लक्ष्मणवाडाचा आला, दादू चौगलेंचा आला, चंबा मुतनाळ, आमचे संभा कुडेत्रकर, आणि काका तयारी, अशी मी सगळी. दिनकर तयारी वगैरे यांना बघण्याचा योग आला तुम्हाला? मला बघण्याचा योग आला, पण कुस्ती काय नाही. जुने पैलवान ते आमच्या नारायण माने जवळचे पैलवान, वेळची पैलवान. मला सांगा, मारुती माने यांची कुस्ती बघण्याचा योग आला तुम्हाला? मला विष्णू सावंत आणि मारुती मानेचा योग आला बघायची, खास बघायला. मग ती कुस्ती कशी झाली? 3.5 तास कुस्ती झाली. ती एकदम जबरदस्त कुस्ती, जबरदस्त. 3.5 तास कुस्ती. बरोबर बरोबर. मला सांगा, विष्णू माने दिल्ली साईडला वगैरे गेलेले कधी तुम्ही? दिल्ली साईडला हरियाणा पर्यंत जायचं होतं का? पण पैसे तेव्हा इथं कोल्हापूरला दिला का नाही, कुस्तीला पैसे लय मिळाले नाही. मग पब्लिक असं पैसे द्यायचं, असं एवढं रुपयाची 2 रुपयाची नोट 5ची म्हणजे लय, म्हणजे 200-300 रुपये मिळायचे आम्हाला. ते पैलवान कुस्ती झाली, मग ते शेवटला लावण्यापेक्षा का नाही पैलवानची कुस्ती आधी लावा म्हणून सांगायचा पैलवान आमचा. आणि मग ते लावलं की ते आधी झालं, पब्लिक उठायच्या आधी मग एक कुस्ती करायचं, 4 पब्लिक मध्ये फिरायला चालू करायचा. बरोबर. एवढं गटलं, मग रुमाल द्यायचे, गटलं बांधायचं आणि घेऊन यायचं. 11 रुपये किलो तेव्हा. आपल्या बरोबर जे अशोक माने आहेत हे पैलवान विष्णू माने यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्याकडून त्यांचा इतिहास जाणून घ्यायचा आहे, कारण ह्यांनी इतिहास फार चांगल्या पद्धतीने जपून ठेवलेला, आणि यांचं जे अक्षर आहे ते साक्षात त्यांच्या हातामध्ये सरस्वतीचा वास असल्यासारखा अक्षर आहे असं मला वाटतंय. ते जरूर मी दाखवणार आहे आपणाला. तर आज त्यांच्याकडून थोडासा त्यांनी जे साठवून ठेवलेले आहे काही गोष्टी, आठवणी, त्या पण आपल्याला मी दाखवणार आहे. मला एक सांगा, त्यांच्या आठवणीची जी पत्र आलेली आहेत, पोस्ट कार्ड, ती थोडीशी जरा दाखवा, प्रेक्षकांना कळू दे थोडंसं.
पैलवान विष्णू माने यांच्या टोटल 10,000 कुस्त्या झालेल्या आहेत. मला असं वाटतं भारतात असा पैलवान नसणार आहे की तो 10,000 कुस्त्या जाहिरातीवर असणारा. या जाहिराती आहेत 10,000 कुस्त्यांच्या. आपण कुस्त्याबद्दल नंबर 1 ची कुस्ती निकाली होणार. मोहम्मद हनीफ, मारुती माने, भरमो आळिंगळे, बापू देसाई, शिवगोंडा पाटील, परशुराम बेळगावकर, रंगा पाटील, मल्लू कुरुंदवाड आणि तुमच्या ह्याची कुठं 5 नंबरची कुस्ती आहे बघा इथं. विष्णू माने विरुद्ध तडसर पैलवान. म्हणजे कुस्त्या ह्यांच्या पूर्ण ह्याच्यात आहेत, म्हणजे जाहिरातीवर असणारे कुस्तीचं मैदान आहेत. आणि अशा टोटल यांच्या जाहिराती या टोटल 5,000 जाहिराती आहेत. हे पाहू शकताय 5,000 कुस्ती. हे आपण पाहू शकतो की 5,000 कुस्त्या खेळणं हे साधं आहे का. हा त्यांचा फोटो आपण बघायचा 1961चा 1961ची हा त्यांचा फोटो आहे. आणि 1961ला 501 रुपये इनाम असणारी कुस्ती यांनी खेळलेली आहे. नाना पाटील यांच्यावर कुस्ती झाली होती. 40 गावचा पैलवान आहे नाना पाटील पैलवान, 40 गावचा. यांच्याबरोबर कुस्ती झाली होती. यांची तब्येत बघितली तर नजर लागेल अशी यांची तब्येत, म्हणजे नजर लागेल असे पैलवान पण होते आणि तब्येत पण यांची होती. तर मला आपल्याला एवढं सांगायचं आहे की अशा लोकांच्या आठवणी ह्या लोकांना माहीत झाल्या पाहिजेत. मला एक सांगा, त्यांच्याबद्दल आलेल्या कुस्तीच्या ही कार्ड तुम्ही त्यांची जपून ठेवली. हे किती कार्ड आहेत टोटल? 100-200 आहे. म्हणजे ह्यांना पत्र यायची पहिल्या काळामध्ये, कुस्ती मारली की तो चांगल्या प्रकारची कुस्ती झाली म्हणून अशी यायची ही पत्र बघा. आणि ही पत्र मला वाटतं जवळजवळ 61 पासून 65-66 पर्यंत आहे. एक जुनं पहिलं पत्र आहे का 61चं एखादं पत्र आहे का? 1963 आहे. हा, आता हे 1963ला पत्र आलंय बघा. पैलवान विष्णू माने यांना अंकलीहून आप्पासाहेब मारुती शितोळे यांचा रामराम. आता आपणास पत्र लिहिण्यास कारण की पैलवान सीताराम निकम यांची कुस्ती भीमराव खोत गणेशवाडी यांच्याबरोबर निकाली झालेली आहे व तारीख 1/1/1964 जानेवारीमध्ये ठेवली आहे. तरी आम्ही रुपये सोमवारी मंगळवारी काहीतरी लिहिलंय मनी ऑर्डर करत आहे. म्हणजे आम्ही त्यांच्या कुस्तीचे मनी ऑर्डर करत अशी पत्र आलेली आहेत. ही जुनी पत्र आहेत. ही एखादं पत्र 1962 जरा वाचून दाखवा पत्र, जरा एखादं पत्र वाचून दाखवा तुम्ही. मला हे का सांगायचं आहे माहिती आहे का, 1962 साली ही आंतरदेशी पत्र आता संपलेली आहेत. मोबाईलचा जमाना आला. मोबाईलच्या जमान्यामध्ये आता सगळं ईमेलवर आणि जीमेलवर आणि व्हॉट्सअपवर चाललंय काम. पण ही पत्र ही जुनी आहेत. एक पत्र फक्त वाचून दाखवा. हे 29/9/1961 साली एक पत्र आलेलं आहे. विष्णू माने यांना पत्र लिहिण्यास वस्ताद खामकर यांच्याकडून साष्टांग नमस्कार विनंती. विशेष पत्र लिहिण्यास कारण की मी डिसेंबर महिन्यामध्ये कुस्तीचे मैदान काढणार आहे. तरी तुम्ही कुस्तीसाठी गौंडाड पैलवानांच्या बरोबर कुस्ती लावणार आहे. तरी तुम्ही काळजीपूर्वक व्यायाम करणे ही 15 दिवस आधी तुम्हाला हे सूचित करीत आहे. आपणास मात्र काळजीपूर्वक लढत करण्याची आहे. ही कुस्ती मैदान पहिल्या नंबरची कुस्ती लावण्यात येणार आहे. तरी तुमचे आगमन असेल रामू गौंडाड पैलवानांच्या बरोबर कुस्ती त्यावेळेला म्हणजे बेळगावला. हे आपलं हे सांगण्याचं कारण असं की ही पत्र यांनी जपून ठेवलेली आहेत. ही कार्ड 1 पैसा 2 पैशाला आले असतील अशी कार्ड आहेत. पण ही कार्ड त्यांचं कार्य सांगून जाते असे कार्डाचा हे इतिहास आहे. हे पत्र नाशिक 40 गाव मधले नाशिक मधले हे आहे. सांगली 1963 ची गोष्ट आहे. विष्णू माने यांना सांगलीहून हमीद बागवान यांचा साष्टांग नमस्कार. पत्रास कारण की मी आपली कुस्ती ठरवण्यासाठी आलो. नक्की करून तिकडे त्यांच्यावर त्यावेळी आपण फोटो आणण्यास विसरू नये. तरी फोटो पाठवणे आधी जाहिरात काढण्यासाठी असे पत्र पाठवले. बरं, मला एक सांगा, तुमचे जे वडील होते ह्यांचं तुम्ही पण तालमीत गेलाय का? तब्येत जर आता बारीक आहे. 1-2-3 वर्ष मी कायम तालीमीमध्ये पैलवानकी तालीमीत गेलेलो आहे मी. बरं, माझ्या चुलत्यांचे भाऊ प्रकाश माने पैलवान, यांचे भाऊ लक्ष्मण माने, परत आमच्या पुतण्या पांडुरंग माने, भीमराव माने माझे चुलत भाऊ होते. यांच्याबरोबर मी तेव्हा तालमीत 1-2-3 वर्ष केलेले आहे. अब्बास पडोळ माझे राक्षसी आमचे. मला एक सांगा, आर्य मोहिते जे आता एक बिझनेसमॅन आहेत, त्यांचा इतिहास तुमच्या परिवाराबरोबर असण्याचा संबंध काय? कसं आहे, असं म्हणजे आमचे जे चुलते श्रीपतराव माने होते आणि ते एक कॉन्ट्रॅक्टर होते आर्य मोहिते, आणि आमचे चुलते त्यांच्याकडे ते दोघं मिळून असे कामं वगैरे रोडचे वगैरे असे घ्यायचे.
म्हणजे आमचं- घरचाच मेंबर असल्यासारखं ते घरचा मेंबर, मग घरातच ते आमच्या एकत्र असं राहिले. राहिलेत. ओके, मला एक सांगा, वडिलांच्या कुस्त्या बघायला तुम्हाला काही योग आला नाही, नसेल? नाही. नाही आला सर. तुमचा थोडा परिचय द्या. मी पोपट माने केरले. हा हा हा. म्हणजे आमच्या माने घराण्याला काय अडचण होती का काय का कशामुळं नारायण माने टॉपला गेले असते, थोडक्यात परत होय. आले. विष्णू माने टॉपला म्हणजे आणखीन थोडे 1-4 वर्ष काढलं असतं तर सुवर्ण पदक विजेता झाले असते, ते परत आले. त्याच्यानंतर दिनकर माने गेले, त्यांनी पण महाराष्ट्र केसरीच्या म्हणजे ह्याच्यात खेळत होते, ते परत आले. मग घरची परिस्थिती असेल किंवा काय असेल मला माहित नाही. बरोबर. त्यानंतर भीमराव माने गेले, भीमराव माने पण महाराष्ट्र केसरीच्या ह्याच्यात खेळत होते, हा. त्यांचं जेवण करायला मी गेलो, म्हणजे त्यांना व्यायाम करायला हे मिळावं म्हणून. तिन्ही पण असं अगदी आता होणारच असं झालं आणि तोर माग आले. परत नामदेव माने पण तसंच, प्रशांत माने ते पण असलम काजींच्या बरोबर कुस्त्या केल्या, चंद्रहार पाटलांच्या बरोबर कुस्त्या केल्या. त्यांनी पण अगदी आम्हाला तर वाटायचं की आता तरी मानेच्यातला महाराष्ट्र केसरी होतोय, हा. खरं ते पण परत आले. त्यानंतर विक्रम माने पण तसंच, आता काहीतरी होते असं वाटतंय तर परत. मग काय आमची अडचण काय समजणार साहेब. त्यामुळे अडचणी म्हणताय, पण मला एक सांगा, 10,000 जाहिरातीवर कुस्त्या खेळणारा पैलवान भारतात आहे का कुठं? नाही होणार नाही. नानांच्या सारखा पैलवान होणे नाही. मी तर सर्व भारतातल्या सगळ्या पैलवानांना सांगतो, कुठलाही एक पैलवान मला सांगावं की त्याने 10,000 जाहिरातीवर कुस्त्या केलेले. नाही. बेसिक त्यात विजय हार हा पुढची भाग आहे. हा गौण आहे की हार आणि विजय तो जिंकणं हारणं काय गोष्ट वेगळी, पण जाहिरातीवर कुस्त्या म्हणजे पहिल्या 5 मध्ये कुस्त्या खेळणारा पैलवान हा विष्णू माने. यांच्या जाहिरातीवर कुस्त्या टोटल 10,000 कुस्त्यांच्या जाहिराती आहेत. होय होय होय. आणि कोल्हापूरचा एक काळचा असा होता की हुकमी एक्का म्हणायची, म्हणजे जाईल तेव्हा कुस्त्या करणार. आणि कधी चितपट न होणारा असा पैलवान म्हणून भरपूर मोठमोठे पैलवान त्यांचं नाव घेतात. त्यांची तब्येत जर बघितली तर नजर लागेल अशी तब्येत त्यांची. हे बघा, हा त्यांचा फोटो बघा. होय, हे साहेब कोणी हिनी पदवी दिली नाही, लोकांनी पदवी दिली आहे. हुकमी एक्का म्हणून. हुकमी एक्का म्हणून. हो, आम्ही दोघं अंगावर काटा येतोय. कोल्हापूरला बाजार करायला गेलतो. हा. मग त्या दुकानदारांनी माहित नाही, हा. माझी ओळख होती. हा. खरं हे म्हणजे खन्ना माने आणि अशोक माने म्हणजे विष्णू मानेचे चिरंजीव दोघं पण. हा हा. आणि आम्ही बाजार करायला गेलो तर तिथे गेल्यानंतर म्हटले मला की पैलवान या, काय काय पाहिजे, हे कोण. मग मी म्हटलं नानांचे चिरंजीव. मी सांगितलं, हा. यांना कावलीत ते, हा. काय तुझी तब्येत लेखा बा म्हणलेत, कसा होता आणि काय असं म्हणाले की इतकं नानांचं. म्हणजे ती म्हणली आम्ही पट्टी काढून सगळे व्यापारी त्यांना बदाम खारका हे ते पोच करत होतो महिन्याच्या महिन्याला. अशी परिस्थिती होती होय त्यावेळेस. होय होय होय. म्हणजे पट्टी काढून लोक पैसे द्यायचे. होय होय होय. व्यापारी रोज एक मुंडी देत होतं, एक खाटकी. होय होय होय. त्यांना होय रोज होय. एक. त्यांना फ्री मध्ये. फ्रीमध्ये लोक पट्टी काढणं महिना भरलं की जायचं गेलं, फिरायला गेलं की तिथे पैसे द्यायचे. बरं बरं बरं. म्हणजे असं मला एक सांगा, ऑलिम्पिकला जाण्याचा योग त्यांना आलता का हो? भंडार रेटरेकरांच्या बरोबर काय झालं? नाही आला, त्या फ्रेंडला ते माग आले. तिथे गेलते का? तिथं नाही, दिल्लीपर्यंत गेलते का? दिल्ली पत्र गेले नाही. हा. चाचणी सिलेक्टला पंडा पैलवान झाला. हा. आणि त्यांची सिलेक्ट इथं मुंबई महाराष्ट्र सेंट्रलला. लेवलला, बॉम्बे सेंट्रलला झालं नाही. झालेलं आहे. बॉम्बे सेंटरला का? हा. पण कुस्ती झाली तिथं. झाल्या. 9 नंबर पर्यंत आहे. हा हा. तिथून मग आमची चाचणी चाचणीमध्ये. मला एक सांगा, तुमच्या मारुती माने यांच्या परिवाराशी तुमचा संबंध काय, तुम्ही सांगा. मारुती माने हा. आणि आमचं घराणं हा. भाऊकीच. हा. मग भाऊंच्या तिकडे कुस्त्या असल्या म्हणलं की 2-3 गाड्या करायच्या हा. आणि काळ्यांमधलं पैलवान किंवा इकडलं तिकडं कुस्त्याला आम्ही जायचं. कवट्याला तिकडे जाणार. हा. मग भाऊ असे बसलेले असायचे तोंगड्यावरती पैसे ठेवून पुढं सकुशीनं, म्हणजे गावातली लोक जे पैसे देणार आहेत ग्रामपंचायतीच्या हा. हेनं ते वेगळे. हा. कुठलाही पैलवानाला पाया पडला म्हटलं की भाऊ पैसे त्याला त्याच्या जोडीच्या हेनं कुणाला 200 दे 500 दे, त्यावेळेस सांगावलं बर. स्वस्ताईत. हे आम्ही कायम असं चालायचं. हा. पण नंतर जरासं कामाचं व्याप कॉन्टॅक्ट. मला एक सांगा, मग मारुती मानेंची घरची परिस्थिती बेताची. तुमचं तर आता जरा शेत वगैरे तर चांगलं आहे, हा. त्यांचं पूर्णच बेताचं होतं. पूर्ण रोजगारातून खायचं ते. होय होय होय. त्यांची पण बेताची, पण त्यांनी कुस्तीच्या प्रेमापोटी त्यांना पण लोकांनी सहकार्य करूनच गावानं मोठा केला. गावानं मोठं हा, केलं. गावानं मोठा केला. आणि तसं म्हणजे तुमचं आणि कोणतं तुमचं माने कुटुंब तुमचं आणि मारुती मानेचे घर झालं, हा. तुमचं एक घर झालं. रुकडीचे बाळासाहेब माने म्हणजे खासदार बाळासाहेब माने हे पण तुमचं. हा, आमची भावकीच. मसवडचं आम्ही प्रॉपर. हा. मसवड मधनं आम्ही इकडं आलो. मग एक आमचं इथं राहिलो आम्ही.
मूळ पुरुष आमचा तो त्यावेळेचा रावजी. हा रावजीच्या पोटीमध्ये संताजी म्हणजे आमची भाऊ आमची त्यांच्या संतांचे भाऊ आवजी आणि रावजी आणि देवजी. हे संताजी आमच्या इथे आमचा आहे बुडका. मग तुम्ही आवजी हेळव्याचं काम पण केलेलं आहे म्हणा. घेतलेले पूर्ण इत्यादी तू पुढे ठेवणार तुम्ही आजपर्यंत इतिहास मी ठेवलेला आहे. मुलांना मुलं नातू झाली त्यांना मुलं झाली सगळ्यांना जन्म कधीचा आहे, मृत्यू कधी झाला, कशाने वारले ते, एखादा दत्तक गेलेला असला तर, एखादी मुलगी दिलेली असेल तिला मुलं सगळं त्यांच्याकडे आहे. मी आवर्जून एक गोष्ट सांगतो की एखाद्या पैलवानाचा मुलगा पैलवान होईलच असं नाही, पण यांचं हँड रायटिंग जर बघितलं, त्यांचं हस्ताक्षर जर बघितलं तर साक्षर त्यांच्या हातामध्ये सरस्वतीचा वास आहे असं मला वाटतंय. त्यांचं हँड रायटिंग मला आपल्याला दाखवायचं आहे. म्हणजे त्यांना जरी पैलवानकीसाठी नावं ठेवलं असलं तर पैलवान हा ज्ञानात मागा असतो असं म्हटलं जातं, म्हणजे शिक्षणात मागा असतो. पण हा पैलवान बघा कशात आहे पुढे बघा, म्हणजे हँड रायटिंग बघा, हे यांचं हँड रायटिंग आहे, लिखाण बघा, हे जे म्हणजे हँड रायटिंग जर बघितलं तर आपल्याला समजू शकतो. म्हणजे हस्ताक्षर म्हणजे साक्षात सरस्वती वास आहे असं मी का म्हटलं, कारण खरंच मी म्हणजे यांचं कौतुक करतो की एका पैलवानाचा मुलगा आहे आणि पैलवानाचा मुलगा असून सुद्धा त्यांनी जे लिखाण केलेलं आहे ते अप्रतिम आहे. त्यांनी जे ठेवलेलं आहे काही साहित्य जे जपून ठेवलंय, हे जर इतिहास पुढच्या पिढीला भेटला आणि ह्यांच्याच घरानं जर ह्यांच्यामध्ये इतिहास लिहायचा जर निर्णय घेतला, एक 500 पानांचं असं कादंबरी होऊन जाईल, पुस्तक होऊन जाईल की सूर्य चंद्र आहे तो ती कोणतरी लोक वाचत राहतील असा इतिहास आहे. आणि असे फोटो वगैरे यांना बघण्याचा योग तुम्हाला आला का? वस्तादच आम्ही तालमीत एकत्र खायला, मी अब्बास पडवळ वस्ताद माझे लक्षू दादा, आम्ही दादा म्हणत होते ना, तर जेवण वगैरे करायला आमच्यात संध्याकाळी जेवायला थंडाई प्यायला रोज मीच करत होतो. बर, मला एक सांगा, लक्ष्मी वडिलांची घरची परिस्थिती खरंच बेताची? फार 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 अडचणीत, फार अडचणीत. दगड फोडून पैलवान झालेला पैलवान, ते पण महाराष्ट्रात एकमेव असा. दगड फोडून? होय होय होय, फार फार म्हणजे त्यांनी काम वगैरे करताना तुम्ही बघितलं का? मला भरपूर पैलवान सांगतात. नाही, मी काय मला बापूने बघितलं. तू कुठं काय जायचं काम करायला? ज्योतिबाला, ज्योतिबा डोंगरावर जायचं खाणीत जायचं आणि दगड फोडायचे. दगड फोडायचे, 12-1ला खाली यायचे हा आणि मग जेवायचं दुपारी. मग कोल्हापूरला दुपारी झोपायचा आणि दुपारी झोपून ते आलं 3ला तिथे तालमीत यायचा. तालमीत आले तिथनं पकड करायचे, मल्लोमाळे वस्ताद होते, रंगा कळंत्रे होते. मग ये तिथे मग आता आम्ही त्या अंधा वॉटर म्हणून एक त्यांचा चुलत भाऊ होता, आम्ही त्याला लढतीला खायचे 2-3 नंबरचे त्याच्या खालची आमची रँक. म्हणजे तसा तो खेळायला लय तास 3-3 तास सगळे तालमी ते पोरं वरून पासून खाली ओढून काढणार एकटाच. आणि ते वॉटरमध्ये दगड फोडत असल्यामुळे दंडामध्ये ताकद फुल 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 भेंटाळायचा नाहीच कधी. त्यांच्या वडिलांना पण कुस्तीची आवड, पैलवान होते ते, पण ते आम्हाला काय बघण्यात नाही. त्यांचे पण वडील बघितलाय आम्ही, त्यांचा बघितलाय. त्यांचा थोरला भाऊ आनंद वडराजी होता, तो धाकटा भाऊ चांगला, आमच्या जोडी ती एकच, चांगला पण होता, चांगला अगदीच चिवाट पैलवान, लय चिवाट. असा गुडघं मारलं तर असं पडायचं नाही अंधुपुजा त्याला, लक्ष्मणला सोसायचं तेवढं गुडघं त्याचं. तो भाऊ बर चिडून चिडून बास करावं म्हणून करायचं होतं त्याला, आणि ते बास करायचं नाही तरी मागणं आम्ही म्हणणार दर तू सोडाय नाही याला. दादूवर कुस्ती होती तिची, त्याच्यामुळं दादू चौलेवर कुस्ती मी खास बघायला अगदी जोरात होतो. दादू चौले चांगला का लक्ष्मण चांगला खेळायला? खेळायला दादू ताकद पोचायला जास्त, पण लक्ष्मण खेळायच्या बाबतीत फिट लक्ष्मण. मग त्यानं त्या कुस्तीत काय झालं? दादून मारलं लक्ष्मणला. मारलं? होय, कारण त्याची ताकद रेडी, ताकद अगदी दादूला, आणि हिची ताकद कमी पडली. त्याचं खाणं पण थोडं कमी खाणं बी कमीच, त्यामुळं अडचण झाली, तेवढी अडचण. मला एक सांगा, लक्ष्मी वडार ह्या व्यक्तीला जर खानदानी असता, एकदम मोठं जर मोठ्या घरातला असता तर कसा पैलवान झाला असता? होतो तो मोठा, फार मोठा पैलवान झाला असता. आरे मोहित्याने सुद्धा त्याला मदत, त्या काळात चांगला आरे मोहित्याचं होतं, कधी 10 रुपये त्याला मदत केली नाही, कोणीच मदत केली नाही, कोणी केली नाही. मला म्हणजे हे दुर्दैव आहे सांगायला की त्यांना महाराज केसरी झाला, त्याच्या गदा सुद्धा मला वाटतं विकल्या आणि पोटाला खाल्लं त्यांनी शेवटला. असं एखाद्या पैलवानासंग होणं हे योग्य आहे का? अयोग्य नाही, ते अयोग्य आहे. मानकर झाले गावात आता आमच्यावर, मी सरपंच असताना तो आमच्या बॉडीत होता, आम्ही सुद्धा म्हणलं तुझी कमानी ते करूया गावात. ते वडार समाजाचं
ते नाही आम्ही करणार, गाववाल्यांचा काही संबंध. म्हणजे असं म्हणजे त्यात झालं म्हणजे ते राजकारण राजकारण आलं जरा हा, त्यामुळं आणि कमान आमच्या त्या वडात म्हणजे ऍक्च्युली केरली गावानं महाराज केसरी पण दिलेला आहे. दिलेला आहे, दिलेला परत कोल्हापूरचा हुकमी एका तर ऑलरेडी आहे आहे. आणि 10,000 पुस्तकाचं रेकॉर्ड करणारा मला वाटतं भारतात एकमेव आणि- आहे. ही गिनीज बुकात एंट्री करण्याची गोष्ट आहे. केरळ नाव हा पैलवान की आज महाराष्ट्रभर प्रत्येक गावात केरले पैलवानचं गाव पण आहे. दुर्दैव सांगतो साहेब, हा. केरल्यात तालीम नाही. तालीम नाही. मी तर अक्षरशः पाया पडलोय मी पार्ट्यांच्या, हा. ही तालीम करा, ती मोबाईल बंद होऊन द्या. पोरं सारखं नुसतं असं. आणि बरोबर. या पुढाऱ्यांनी त्याच्यापेक्षा- काय म्हणायचं, पैलवान कोण? अरे पैलवान काय आईच्या पोटात जन्माला आला पैलवान होत नाही. नाही त्याला त्या मातीशी नाळ जोडली पाहिजे तर होणार हो. पण बरोबर. मातीच नाही, मैदान नाही, कुस्तीचं आखाडा नाही, तो कुठे खेळणार? यात्रा आणल्या की बायका नाचवाय आणतात, पण मग यात्रेचं मैदान भरवणार नाहीत, पोरांना 4 रुपये देणार नाहीत. म्हणजे असं हे आता अलीकडे सगळं बिघडले. हे फक्त एका गावापुरतं लिमिटेड नाही, हे पूर्ण सगळ्या जगामध्ये हे प्रकार चालू आहेत. त्यामुळं आता तरी खेळाकडे जर वळायचं असेल किंवा पैलवानकी जीवन ठेवायची असेल तर ह्या गोष्टी फार गरजेच्या आहेत. मला एक सांगा, तुमच्याकडून मला ऐकायचं आहे की आताची जी नवीन पिढी आहे ही कुस्तीमध्ये पहिल्या पिढीत आणि आपल्या पिढीत काय फरक आहे का हो? काय विषयच नाही सोडा. म्हणजे आत्ताचं सांगून काय उपयोगच नाही. सांगून मी अक्षरशः पट्टी काढून 2 वर्षे मी देवळाव, मारुतीचं देऊळ आहे आमच्या इथं, तिथं बसून शेण मी साहेब का नाही, भांगलनीच्या बायकांनी सुद्धा पैसे दिले मला, गाडीवाल्यांना सुद्धा पैसे दिले, 200 रुपये 500 रुपये असं मी 1,40,000 रुपये एक वर्षी आणि 1,45,000 दुसऱ्या वर्षी मला तिथं कट्ट्यावर बसून लोकांनी दिले. आणि आम्ही 2 वर्ष मैदान घेतलं. त्यानंतर मैदान बंद. यात्रेचं लोक अगदी चांगलं मैदान घेतलं. आम्हाला ती कुस्तीची आवड आहे. बरोबर की. मला एक सांगा, तुम्ही विष्णू मानेंना सराव करताना बघितला असणार. बैठक यंत्रणा मारायची पद्धत कशी होती त्यांची? बैठक मारली एका सेकंदाच्या आत, खाली जोर मारणार, 1 सेकंदच्या आत बैठक जोर झाला की उठून बैठक मारणार. म्हणजे सपाट्या म्हणून आपण. सपाटी हा. म्हणायचं. ते किती मारायचे होते? तो 2000च्या आसपास. आणि बंपुरीच्या पायऱ्या हा. त्या तिकडे हाताने चढणार. पूर्वेकडल्या बाजूला आहेत बघा, ते पंपोला पायऱ्या आता मोडल्या पलीकडे जाताना कोल्हापूर पलीकडे डाळ साईडला चिनी लावायच्या बायकाचा तिथं होत्या, एवढ्या गुडघ्या एवढ्या पायऱ्या उंच होत्या. त्याच्यावर तो साई व्यायाम घ्यायचा, पहाटे 2ला उठवून न्यायचा तालमीत. बर. आणि त्या ह्याच्यावर प्रॅक्टिस घ्यायचा तिथं. आणि तिथनं झालं की नदीत न्यायचा रातचाच. आणि नदीत पवायला व्हायचा. बर. पंचगंगे घाटावर पोवायला लावायचा, बुडायला लावायचा. आणि ते उठल्याशिवाय ते उठ म्हटल्याशिवाय बाहेर निघाय नाही. म्हणजे दम रोखणे बिकणे सगळं असं. आणि मग ते रंधवावर त्याची कुस्ती होती, तो खास बघायला. 4 नंबरला रंधवा गोगानी होते, सादिक पंजाबी 1 नंबरला होती. आणि ते रंधवा म्हणून त्याच्यावर आलेलं पहिल्यांदा पाटक्या जोडीतला होता. ती कुस्ती लागली, अगदी बघण्यासारखी प्रेक्षणीय कुस्ती झाली ती. झाली हो, अगदी बघण्यासारखी. मला मारलं ते. आणि पहिलवान पट काढला की मुळीने ते किस्सा परफेक्ट मारणार. मला एक सांगा, पांडू सुतारांचा फोटो, मला मी जायचं पांडू सुतार हे नाव ऐकलं. ह्या इथं कुठं आहे पांडू सुतारांचा फोटो आहे? मठतलमीत आम्ही होतो. मठतलमीच्या अलीकडल्या गलीतच त्यांचं घर आहे. आणि आम्हाला माणूस सुतार आम्हालाच वस्तातच होते ते. राडे सर, हेच ना पांडू सुतार? पांडू सुतार सर, होय. एकदम लहान हे पण, हेच. पण खेळायला एकदम असं काटक माणूस, एकदम म्हणजे एकदम चपळ. बरं बरं. आणि मला एक सांगा, तुमचे राडे सर जे होते, त्यांचा पण फोटो आहे हे मध्ये, राडे सर आहेत ना? कुस्ती नाही कधी केली त्यांनी, नुसती ते काय कॉमेडी सांगायची. कसं हो, निवेदन कसं करायचं राडे सर? एक नंबर, एक विषयच नाही. सरस्वती त्यांच्या तोंडात बोलायसारखं होते. एक नंबर राडे सर. आणि सगळं डाव बिव माहिती सगळं, त्यामुळे सगळं व्यवस्थित सांगायचं. लगेच धरलं सलामी झाल्यावर सांगणार, आता हे डाव करते बघ, तू सांभाळून राहा बघ, असं सांगणार. एकदम एकदम करेक्ट, ज्या त्या वेळा सांगणार मैदानात. बर. ते ऐकायला समाधान वाटलं. ऐकायला समाधान. मला सांगा, राडे सरासारखं जर निवेदन कुस्तीमध्ये केलं असेल तर शंकरांना पुजारी त्यांच्या माघारी 1 नंबर. शंकरांना पुतळीचे. त्यानंतर तुम्हाला असं कुठला निवेदक तुम्हाला आठवतो का, वाटतो का? यशवंत पाटील काय? नाही, यशवंत दोनोडीकर. पण इकडल्या भागात आमच्या सांगायला, पण ही जी लोक आहेत ती टॉपच लेवलचे लोक. मला एक सांगा, तुमच्या वेळेचा जो व्यायाम होता का नाही मामा, तो व्यायाम कशा पद्धतीने असायचा? म्हणजे
दंड बैठकीवर जास्त जोर असायचं का? दंड बैठका जोर, रनिंग करणे, हा. हौदा उकरणे, फळी ओढणे हा. आणि पाठी एखादा बोजा तेवढ्या वेळ वजनाचा हे घ्यायचा पैलवान दुसरा, हा. मी पाय इथे घालणार नाही की तरुण बसायचे हा. ना आणि आखाड्यात रनिंगला पळायचं आणि बर म्हणजे असं मातीत. म्हणजे एकदम हार्ड व्यायाम होता. हार्ड व्यायाम, ढिला व्यायाम नाही. त्या मैदानात कुठल्या आता माझ्या जोडीतल्या पोराला कुठल्या त्या दुसऱ्या तालमीत मारलं की दुसऱ्या जत्रेवर आम्ही शाहूवाडीत कुठल्याही मैदानाला जाऊ दे, त्या जत्रेवर जाऊन त्या पोरला आपण धरायचं आणि त्याला पाडायचं, ही जिद्द होती. आता जे जिम वगैरे आलेत, आता जे जिम आहेत, ठीक आहे. ह्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? जिम वर काय नुसती तब्येत तेवढे करते तो पण राहते, नुसती तब्येत बॉडी बिल्डर दिसते, पैलवान म्हणून तंबायचा विषय चपला, पण काही नाही. 8 दिवस जिम केली की बंद केली की तो पहिला एवढा गडी आहे थोडा असं आहे. जिमला काय नाही. पण आता तुम्ही त्यावेळेस 10 बैठकी 10 जोर मारा, पीटी करा, ते टिकल तब्येत, पण जिमची तब्येत टिकत नाही. बरोबर. मला सांगा, तुमच्या चुलत्यांची म्हणा, नारायण माने यांची कुस्ती गणपती आंधळकरांच्या बरोबर झाली होती? नाही, मी काय ते बघायला नाही. तुम्ही बघायला नाही, ती फार जुने पैलवान गणपती, जुने पैलवान आहे. पण त्यांची कुस्ती त्यांच्याबरोबर झाली असणार आहे बहुतेक, झाली असेल ना. मला काय एवढी कल्पना नाही, ते आपण बघायलाच नाही तेव्हा. मला सांगा, तुम्ही ज्या तालमीत मैदानात होता तेव्हा तुमच्यापेक्षा वरिष्ठ पैलवान पण मैदानात होते की? मग गणपती आंधळकर वगैरे म्हणा किंवा ह्यांचं सानिध्य लाभलं का तुम्हाला? सानिध्य लाभलं की आम्हाला, म्हणजे कुठं गुरु म्हणून आपलं, म्हणजे जाऊन मैदानाला कुठे यात्रे गेलं तर भेटणे, त्यांचं दर्शन घेणे, म्हणजे आंधळकर असू दे, मारुती माने असू दे, कंचनाळे पैलवान असू देत, मोठे पैलवान म्हणून त्यांचा आदर तिथे राखणं हे पहिलं आद्य करतं. ते कुठल्या तालमीच्या वस्तात याचा काय विषय नाही, पण त्यांचा आदर तिथे गुरुचं राखणे असं. मग मला एक सांगा, व्यक्ती म्हणून ही पैलवान कशी होती? तो व्यक्ती म्हणून चांगली पैलवान, सगळी पैलवान चांगली. म्हणजे असं नाही की बाबा आता हे काळा आमचा पैलवान माने आले आणि मोतीबाबाला आशीर्वाद देणार नाही, काय नाही. त्याला सांगणार तू कष्ट कर. दिनकर दह्यारीने लक्ष्मणला माझ्या देखत सांगितलं पहिला महाराज किती झाल्यावर, आता म्हणले पैलवान तुझ्यावर लक्ष लय लोकांचं येणार. दिनकर दह्यारी पहिले महाराज किती ते, बरोबर, 1961 राज्याचे महाराज किती पहिले. तर त्यांनी माझ्या देखत तालमीतून लक्ष्मणला सांगितलं की तू आता लक्ष्मण पैलवान आता रेगारूपला आलायस, आता इथनं पुढे तू सांभाळायला लागते बघ. तर म्हटलं पुढचं तुझं भविष्य चांगलं आहे. तालमीत येऊन सांगितलं त्यांनी. म्हणजे 1961 ला त्या माणसानं ओळखलं की लक्ष्मण महाराज कसे होऊ शकतोय. आणि म्हणलं आता पर्याय पहिला झाल्याबरोबर आला दुसऱ्याची तालमीत, आणि आला आणि रसूल आणि तेव्हा ते त्यांच्या हे तर रसूलला सुद्धा मारलं तर लक्ष्मण रसूल हनीफला. मला एक सांगा, कराडचा एक वडार होता बघा, मारुती वडार, कसा पैलवान होतो तो? दगडासारखा पैलवान तो, मारुती मानेच्या तालमीत. बर. तिथं व्यायाम पाकिस्तानच्या कुठे पैलवाना मारला, बालाला मारला आणि काय मैदानात लवकर निघून गेला, काय त्रास झाला काय ते झाले, खासबाला कुस्ती झाली ती. तसं चांगला पैलवान, काय घट्ट पैलवान. तुम्हाला सादिक पैलवान यांना बघण्याचा योग आला? मला बघण्याचा योग आला की. कसा पैलवान सादिक एकदा देखना पैलवान, गोरा गोमटा, पटबीट असं बघण्यासारखं होतं. एवढा चांगला पैलवान एकदम. शिवाय चौकात राहायला होता तो. बर. मला एक सांगा, तुम्ही जे तुमच्या वेळेची व्यायाम करायची लोक, त्यावेळी असं कधी झालं का तुम्ही सर्वात जास्त दंड असं काढलेला पैलवान आहे का तुमच्या लक्षात आहे? असं दंड बैठक काढलेला? सगळे एकत्रच असायचे. मग काटा करणारे व्यायाम आहेत, पण कुस्तीला मैदानात गेली की डीप म्हणजे दिल चालायचं नाही त्याचं. तुम्ही बाळू पाटील एक देखना पैलवान होता माहित आहे? मठात होता. तो कसा पैलवान? तो पैलवान चांगला, एक नंबर कष्ट करणार. ते पांडू सुद्धा त्यांचे वसतात आणि सातारकर वसतात, त्यांचे वसतात. ते आम्ही होतो त्यावेळेला. कशी पैलवान ती? एक नंबर शांत स्वभाव, देखना पानगडी, एक नंबर वर बघून चालणार. पण ते पण अगदी सतपालांच्या बरोबर कुस्ती झाली. सतपालला तिने काहीतरी खाली घेतलं होतं, म्हणजे ऐकून माहिती आम्हाला. नाही, मला समजलं होतं सतपाल कुणीच ऐकलं नाही. नाही, सतपालांना खाली घेतलं होतं. नाही, कुणीच खालीचा हात अंगाला लागू दिला नाही सतपाल, अजिबात नाही. लक्ष्मण हिंद केसरीच्या वेळा अशी शंकर आष्टेकरला आणि अशी एका मिनिटात बाजूला ढकलली त्यांनी वर हातात. सतपालनी एवढा सतपाल चांगला. मला एक सांगा, बाळू पाटील जे आता आहेत
त्यांची आता परिस्थिती तुम्ही बघितली तुम्हाला मला परिस्थितीची नाजूक आहे. आता आहेत का वारले ते आता जिवंत आहेत पण मृत्यूच्या शेवटच्या शेवटच्या घटकेमध्ये आहेत. मला महाराष्ट्राला एवढं सांगायचं की तो एक नंबरचा देखणा असणारा पैलवान आज चांगला खितपत पडलाय. कोल्हापुरातला एकमेव पैलवान ते पहिला आज ते सांगली या ठिकाणी आपल्या मुलीच्या घरी आहेत. मला एवढं सांगायचं आहे की त्यांना आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं त्यांची फार कंडिशन आता पूर्ण एकदम खराब चालू आहे. आता त्यांचा फोटो मी तुम्हाला दाखवेन आता त्यांची परिस्थिती मला शेवटची माहित आहे, मला माहित ते व्हिडिओ मध्ये टाकलेला आहे मी. माझा पक्कादांचा आणि बाळूदादांचा फोटो आहे माझ्याकडे घरात. तुमचा पक्कादा मी मध्ये आहे आणि बाळूदादा एका साईडला आणि पक्कादा एका साईडला उभा मठ चालली. बरं आम्ही खाली मी मग लक्ष्मी वाडाला तुम्हाला टीचिंग केलं का? होय 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 होय. आम्हाला मला वाकडा पाय ठेवला की मला काम पाड असा का बसला, सरळ बसायचं. व्यायाम हौद्यात दुसरा कोण खेळताना हौद्यात बसायचं नाही, साईडला बस. काय कुस्ती करू नकोस, नुसतं बघ ते काय करतोय आणि तू तसंच करायचंस. अजिबात सतर्क असं सतर्क बसत नाही. पांडुरंग सुतार लक्षुदा आणि घरचं ह्यांचं प्रेशर जो ही बंदुके घेऊन यायची सारखी. आम्ही कुठे गप घर बसली कुठं बाहेर नाही. तुमच्या घरात बंदुका होत्या? होते बापूंची आहेच की. आहे का बंदूक? बरोच बार काढला तिला बापू. शिकारले केली लय मारली सा जयराम आताराम बापू गावला म्हणलं सगळे आहेत सगळं होतं तिथं सगळं. पण मला सांगा बापू, ज्या शिकारी तुम्ही जुन्या केल्या जवळजवळ 70-80 वर्ष 70 का 75 आहे. मला सांगा आता हे झालं पण त्या शिकारी केल्यास ह्या केल्यामुळे तुम्हाला काय त्रास वाईट वाटतं का या गोष्टीचं? आता त्यावेळेला काय वाटलं नाही पण आता त्या आपण जेवण मोठ्या प्राण्याला मारलं आता वाईट वाटतंय म्हातारपणात. म्हणजे हे जे पाप केलंय असं वाटतंय. आता ह्याची परतफेड कशी करायची? आता काय परतफेड जाई अशी आता परतफेड काय करायचं साहेब, खाटक्यानं तोडलेलं खायची परतफेड करायची. म्हणजे हे असं होतं म्हणा. विनोदाचा भाग आहे. शिकारी चालायच्या अजून आहे पहिलं चालायचं, आता नाही. आता गरजेचं होतं. पण मला एक सांगा, जो ससा वगैरे मारतो आपण बरोबर, मी हे जाणून महाराष्ट्र लोकांनी ऐकायला पाहिजे. ससा ज्यावेळी मरतो त्यावेळी ससा लहान मुलागत रडतो ना बाबा, युवाळतो ना. ते एक लहान मुलं रडते असं वाटतं, असं वाटतंय अगदी युवाळते बारीक युवाळते. ते वाईट आहे ना? वाईट बार टाकलं. त्यामुळे इथून पुढच्या पिढीला तुम्ही काय संदेश द्यायची? काय ते शिकार त्यांनी करावी का? नेहमी मांसाहार खाऊच. तुम्ही खाऊन टाकला म्हणजे एक म्हणते ना बिल्ली शिकार करके हात चले गेले. अजून साहेब खाटक्यानं कापलं की खाली निरोप देतोय. मासा 10-20 किलोचा गावला की पहिलं मानेवाडीत पहिला हे वाटत 2-2 किलो. म्हणजे सगळ्यांना सांगतात खाऊ नका. श्रावण असू दे आणि काय असू दे चालूच असू दे. तुमचं पॅशन आहे म्हणा. आणि कसं आहे, एक जागतिक दर्जाचा पैलवान सुद्धा ह्या घरातून घडलेला आहे. मला हे सांगायला आवर्जून आनंद होईल की जागतिक दर्जाचा पैलवान सुद्धा ह्या घरातून घडलेला आहे. शरीर बघितलं तर नजर लागेल अशी त्यांची शरीर एष्टी असणारे, कोल्हापूरचा हुकमी एक्का म्हणून असणारे पैलवान, ही फार मोठ्या गोष्टी आहेत. आणि कुस्ती क्षेत्रामध्ये ठीक आहे, कुस्ती क्षेत्रामध्ये यांचं कार्य हे अप्रतिमाचं काम आहे. आपण आता थोड्याशा काही गोष्टी मजेत घेतोय, हसण्यावारी घेतोय, हा एक भाग म्हणून सोडून देऊया. पण कुस्ती क्षेत्रामध्ये त्यांच्या घराण्याचं फार मोठं योगदान आहे. मग मारुती माने यांच्याकडून असून दे हिंद केसरी, किंवा कोल्हापूरचा हुकमी एक्का म्हणून विष्णू माने यांच्याकडून असून दे, किंवा नारायण माने चांगले पैलवान म्हणून त्यांच्याकडून असू दे, फार मोठं कार्य आहे. तर ही एक ऊर्जा आहे. नवीन पिढीला एक चांगला संदेश आहे की अशी लोक सुद्धा आहेत. यांचं शरीर बघितलं तर आता सुद्धा डोळ्यातनं पाणी येते. मला कसा माणूस असेल. आणि आम्ही दुर्दैव आहे की अशा लोकांना आम्ही जवळनं बघितलं नाही. हे आमचं दुर्दैव आहे. अशा लोकांना आम्ही जर जवळनं बघितलं तर आम्हाला सुद्धा आणि काही ऊर्जा मिळाली असती. अशी लोक आहेत ही. मला एक सांगा बाबा, नवीन पिढीला तुम्ही काय संदेश देशील? आताच्या कुस्तीला दिवस चांगले आलेत आता. म्हणजे पैसे मिळतात आता कुस्तीला. चांगलं कष्ट करणार आहे त्यानं केलं तर पैसे मिळवायचे. आता व्यवसाय म्हणूनच करायला काही अडचण नाही आणि त्यांनी करावं असं माझं मत आहे. बरोबर. हे नवीन पिढीला तुमचा संदेश आहे. मला एक सांगा, तुम्ही आता सांगा, नवीन पिढीला जो व्यसनाधीनता वाढली यांच्याबद्दल तुमचं मत काय? फार वाढली आणि संघटनाने गँगवार झाले. एक गँगवार सगळ्यात वाईट आहे. बरोबर.
आणि गावातली जी मासाच्या मंडळं होते आधी, पण हे गणपती मंडळांनी डॉल्ब्या झाल्यात, याने काय सगळे बेदात होऊन बसले. बरोबर. पैसे गल्लीला पहिलं कसं होतं, पहिलं घरातला पैलवान समोरचाच दंड चांगलं किंवा मोठा दिसला की इकडं आई वडील फार कष्ट करायचे. बरोबर. आणि आता बापूच स्वतः इथं रस्त्यावरती म्हणा कोणतरी थांबायचं 2-2 तास तासभर दुधाची किटली कोल्हापूरला द्यायला. आता आबास बरोबर वसत आहेत, त्यांना पण माहिती आहे, त्यांची किटली आमची किटली 2-2 तास का तर पोराला दूध जाऊ दे म्हणून. आता स्टार मिळतो लगेच दुकानात, ते खात्यात काय व्यायाम नाही काय नाही. मी तर 10 जणांनी आवडून मारेन, हे खात्यात थोपत्यात तिथंच. आणि मोबाईल काय 30 वर्षाच्याला अटॅक, 25 वर्षाच्याला अटॅक, 35 वर्षाला अटॅक, पॅरालाइज, हे ते असं चालू आहे. जिद्द नाही यांच्याकडे काय करून करायचे किंवा सर्व्हिसेस पाहिजे असं कुठं आहे. तुम्ही आता सिकंदर शेख वगैरे किती पैसे मिळवतात, 4-4, 5-5, 10 ट्रॅक्टर वर्षाला. माऊली जमदाळीने 50-50 गदा त्यांच्या असलम शेखच्या. तुमची एक गदा, मी म्हणतो एक तरी आणा गदा, कसली पण असू दे. पैसे आता कुस्तीला मार्केट आहे, तुम्ही त्या पद्धतीने राबला पाहिजे. पहिलं 3-3 हजार. आता मला विष्णू मानेनी म्हणजे चुलतीच माझे, तिने मी तालमीत असताना असं सांगत होते की मला पहिलवान की अरे तुझं चुलता 3-3 हजार जोर बैठक या सपाट्या मारत होता, तुम्ही मारल्या पाहिजेत, तेवढ्या मारला पाहिजेत. आम्हाला काय तेवढ्याला आम्ही 700 पर्यंत गेलो आणि आम्ही आलो परत. मग म्हणजे घरचे म्हणा की आम्ही आलो परत. 3-3 हजार मारायचे, 3-3 हजार जोर सपाट्या मारायचे. मी आता माझा मुलगा पण 4 वर्षात तालमीत होता. मग मी म्हणलं काय करणार, तर मला म्हणला मी 8 स्पेक करणार. मी म्हणलं करून दाखव, नानांचा फोटो बघ आणि करून दाखव. त्याला अजून जमलेलं नाही, जमणार पण नाही, कारण त्यांचं डेडिकेशन नाही, डिवोशन नाही. आणि घरापासून त्या घराची बाई आहे ना, खरं मूल तयार करता बाईपासून तयार होतंय बघा. म्हणजे आई असेल, तिची बहीण असेल, घरातली 4 माणसं असतील. आयाने मला सांगा कशाबद्दल आहार खावा, आयाने आहार बी चांगला खावा, चांगलं बोलावं, चांगलं राहावं आणि मुलाला आपल्या चांगलं वळण लावावं. मग त्यात मुलगा चांगला घडू शकतो. नुसतं पैसे मिळवायच्या मागे लावलं की पोर बाद झालं म्हणून समजायचे. त्याच्या मुलानं गाडी घेतली, तो कवा घेताच रे, मग ते गँग मध्ये जाते करते, मग गँगवर. नवीन पिढीला एक चांगला संदेश आहे हो बाबा. ऍक्च्युली ह्यातून आपल्याला काय साध्य काय करायचं नाही, ह्यातून साध्य तर एकच आहे की आपला देश पुढे गेला पाहिजे. 4 भावाचं घर असलं तर एक भाऊ पैलवान आपला घरात गडी घट पाहिजे. कुणी दारात आला तर आणि चुका अन्याय झाला तर त्याला शासन करणे. जरी आपल्या भावात चुकला तर त्याला चूक झाली म्हणणारी माणसं आहेत आमची. बरोबर, लोकमान्याची माणसं बरं का. नाहीतर आहे की तुझं बरोबर, आपल्याला जेव्हा ते संध्याकाळची मिळते म्हणून होय म्हणणार नाही. बरोबर. अन्याय होते तिथं ते अन्यायाच्या विरोधात उभा राहणारी सगळी माणसं आहेत. बरोबर, पूर्वीपासून. बरोबर की. आता बघा हा फोटो आपण बघू शकताय. हा फोटो आहे म्हणजे विष्णू माने यांचे मोठे भाऊ नारायण माने. हा फोटो बघा, म्हणजे यांच्या घरात त्यांचा सुद्धा फोटो आता मला मिळाला नव्हता, आता एक फोटो मिळाला. म्हणजे यांची सुद्धा 1954चा हा फोटो आहे. आणि की हा फोटो बघितला तर समजू शकता ह्यांची तब्येत पण आपण बघू शकता. 6 पॅक म्हणजे आता सगळ्यात मोठं म्हणतात, पण 8 पॅक आहे जवळजवळ त्यांच्याकडे. आपण पाहू शकता, म्हणजे इतकी जबरदस्त असणारे फोटो आपण इथे आहेत बघू शकता. आणि यांच्या घराण्याचा इतिहास फार मोठा आहे. यांच्या घराने कुस्तीसाठी जे केलेले कार्य आहे ते फार मोठं आहे. 10,000 कुस्त्या यांनी पत्रिकेमध्ये म्हणजे पत्रिका जाहिराती छापून झालेल्या आहेत. म्हणजे किती चांगला पैलवान असेल विचार करा. तर ही लोक समाजापासून जी अपरिचित आहेत त्यांना परिचित करण्याचं मी एक छोटंसं काम करतोय. तर सर्वांना एक ऊर्जादायी असं इतिहास तुम्हाला आता आज ऐकायला भेटला, त्याबद्दल मी यांचा आभार मानतो. आणि तुमच्या कुटुंबाचा कुस्तीसाठी जे केलेलं कार्य आहे त्या कार्याबद्दल मी खरंच ऋणी आहे, कारण हे फार ऊर्जादायी असणारं कार्य आहे बाबा. मग त्यातून शिकारी पण असून द्यात तरी सुद्धा काही अडचण नाही. शिकारीचं कार्य पण मान केलेलं आहे. सर तुम्ही आला, विकीने सांगितलं तुम्ही आला म्हणून ह्या जुन्या म्हणजे आपण 70 वर्षापूर्वी आठवणी जाग्या केल्या तुमच्यामुळे झाल्या. नाही, आमचं एक छोटं कार्य आहे, पण ऍक्च्युली ह्या लोकांचं महान कार्य आहे. आम्ही काय समाजापुढे आणतोय, पण ह्यांनी जे आहे हे स्वतः केलेलं आहे आणि इतिहास फार मोठा रचलेला आहे. तर अशा सर्व लोकांचा मी आभार मानतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत. नमस्कार मामा.